तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. महिला आरक्षण विधेयकावरनं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका. तर महिला आरक्षण विधेयक देशासाठी महत्त्वाचं होतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया. आम्ही महिला विरोधी नाहीत. मतदारसंघ पुनर्रचनेसोबत महिला आरक्षणाचं विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर निशाणा. शहांनी मोदींना अपमानित करण्यासाठी विधेयक आणलं असावं. केंद्रानं महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक आणलं. महिला विधेयकावरनं संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका. संविधानाच्या विरोधात जाणाऱ्याला विरोध करायचा ही काँग्रेसची भूमिका. भाजपच्या पापांचा अंत सुरू झालाय म्हणून काल जल्लोष केला. महिला विधेयकावरनं नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका. तर कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरला. विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला आरक्षण विधेयकावरनं सुनेत्रा पवारांची विरोधकांवर टीका. महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. डिलिमिटेशनमुळे अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलं. टीडीपी पक्षाकडनं राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका. रोहित पवारांची टीका. व्हीएसआर सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीनं बिलाच्या बाजूनं मतदान केलं, रोहित पवारांचा दावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या संसदेतील कार्यालयात घेतली भेट. त्यांच्यासोबत पुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार देखील उपस्थित. केंद्रीय मंत्रिमंडळाची दिल्लीत थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक. महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर बैठक. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार. शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत. नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना इन्सी यांची नावं चर्चेत. तसंच अभिजित अडसूळ, संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरी यांचं देखील नाव चर्चेत. नेत्यांकडनं विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं प्रचाराचा धडाका. निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य वाढावं यासाठी बारामती शहर ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचा घोंगडी बैठक घेण्यावरती भर. अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरातला कोर्टासमोर सादर करणार. 4थ्या गुन्ह्यातील खरातची आज पोलीस कोठडी संपणार. नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार. तपासासाठी अधिक दिवसांची कोठडी मागितली जाणार. भोंदू खरातच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली. खरातच्या कार्यालयातनं कागदपत्रे जप्त. मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडी शोधणार. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात. पुराव्यांनाच नष्ट करून मग पुरावे नसल्याचं सांगायचं. एप्स्टेन प्रमाणे खरातला जेलमध्ये मारू शकतात. जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवरनं नाना पटोलेंचा विरोधकांवर निशाणा. जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूर यांची पोस्ट. खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य. तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते. काल समृद्धी महामार्गावरती जितेंद्र शेळकेंचा मृत्यू. दीपक लोंढेंची आज पुन्हा चौकशी. चौकशीची 3री वेळ. तर शिर्डी पोलिसांकडनं काल तब्बल 12 तास चौकशी. दीपक लोंढे खरातचा निकटवर्ती असल्याचा आरोप. समता पतसंस्थेत देखील दीपक लोंढेंच्या नावानं 4 खाती. संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगे गजाड. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा भोंदू गडगे करायचा. दत्तधाम सरकार नावानं गडगे दरबार चालवायचा. गुन्हा दाखल होताच गडगेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लवगुरू आरोपीला टिप्स द्यायचा. विशिष्ट पद्धतीनं चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा. आरोपीला टिप्स देणाऱ्या लवगुरूच्या पोलीस शोधात. अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा. कॅफेत मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी कॅफे चालकाला पैसे द्यायचा. कॅफेत जोडप्यांना बसण्यासाठी वेगळं कंपार्टमेंट होतं, सूत्रांची माहिती. अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटीच्या तपासात अनेक बाबी समोर. कालपासून 10 जणांना एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावरनं 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीनं डिलीट. राष्ट्रीय महिला आयोगानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणाचा आढावा घेतला. पालकमंत्री बावनकुळे परतवाडा प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेणार. बावनकुळेंची जिल्हा पोलीस अधीक्षक तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा दौरा.
नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आजही चौकशी करणार. राष्ट्रीय महिला आयोग शहरात बैठक घेऊन चौकशी करणार. राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य टीसीएसला भेट देणार. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचे मेडिकल सर्टिफिकेट समोर. 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडनं सर्टिफिकेट घेतल्याची माहिती. सर्टिफिकेटमध्ये गर्भवती असल्याचा उल्लेख. फरार असताना निदा खान मुंबईत. मोठा प्रश्न उपस्थित. टीसीएसमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती. तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवरती पीडितेला आणायचा. सूत्रांची माहिती. हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार. मुंब्र्यातील निदा खानच्या घराला आज कुलूप. काल निदा खानच्या पतीची एसआयटीनं चौकशी केली. मुंब्र्यामध्ये 2 महिन्यांपासून मोईन खान भाड्यानं राहत असल्याची माहिती. काल निदाच्या पतीच्या चौकशीनंतर आज घराला कुलूप. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.